आमचे नेते माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनामधून क्रीडा महोत्सवाला 7 वर्षाआधी सुरुवात झाली। हे याचं 8वं वर्ष आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे नेहमीच्या सीझनमध्ये म्हणजे जानेवारी फरवरीच्या कालावधीमध्ये हा महोत्सव यावर्षी आम्हाला घेता आला नाही। उन्हामुळे हा घ्यावा की नाही या संभ्रमामध्ये आम्ही होतो, परंतु अनेकांशी चर्चा करून आम्ही शेवटी याचा निर्णय घेतलेला आहे की काही प्रमाणात मर्यादित अवस्थेमध्ये या क्रीडा महोत्सवाचं आयोजन यावेळेला 31 मे ते 7 जून या कालावधीमध्ये आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। 31 मेला सकाळी 5:30 वाजता यशवंत स्टेडियम या ठिकाणून याच्या मॅरेथॉननी आम्ही याचा प्रारंभ करणार आहोत, उद्घाटन करणार आहोत आणि 7 जूनला याचा समारोप संध्याकाळी 7 वाजता सुरेश भट सभागृहामध्ये करण्याचं याचं निश्चित केलेलं आहे। यामध्ये जवळपास 18 गेम्स आम्ही घेतो आहे। मला याची कल्पना आहे की नागपुरातील अनेक खेळाडूंचा भ्रमनिरास यामध्ये होणार आहे, परंतु ज्या पद्धतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल डिक्लेअर केलेला आहे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या संवेदना व्यक्त केलेल्या आहे की खेळ हा जो प्रकार आहे याच्यामध्ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। ऊन प्रचंड तापणार आहे आणि त्यामुळे आम्ही हा क्रीडा महोत्सव फक्त संध्याकाळी 6:30च्या नंतरच घेणार आहोत आणि मॅरेथॉन सोडून संध्याकाळी 6:30 नंतर 18 गेम्स आम्ही या ठिकाणी घेतोय। जवळपास 57 लाखाचे पुरस्कार यामध्ये घेणार आहोत। जे खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहे त्यांचा विमा हा देखील आम्ही यावर्षी पुन्हा काढणार आहोत, ज्याच्यामध्ये त्यांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमाचं कवच मिळावं हा देखील आम्ही प्रयत्न यामध्ये करतो। तुम्ही म्हणाले की शहरातलेच खेळाडू, ग्रामीणचे खेळाडू राहणार नाही, परंतु अनेकदा बघतोय की ग्रामीणचे खेळाडू सुद्धा अतिक्रमण करतात शहरात। यावेळेला आम्ही काळजी घेणार आहोत। आम्ही स्पष्ट ठरवतोय की शहरातल्या खेळाडूंसाठी हा क्रीडा महोत्सव ठेवावा। 6 महिन्यानंतर 12 जानेवारीपासून पुन्हा 2027चा नवीन हंगाम आमचा सुरू होईल। त्यावेळेला इतर जिल्हा असो, विदर्भातले खेळाडू असतील, त्या सर्वांचा समावेश या क्रीडा महोत्सवामध्ये निश्चितपणे आम्हाला करता येईल। किती ट्रॉफीज आणि मेडल्स वितरित करणार किंवा सायटेशन देणार? त्याच्यामध्ये 18 गेम्स घेतलेल्या विविध इव्हेंट्स आहेत। त्या इव्हेंट्स करता आम्ही संपूर्ण ट्रॉफीज, मेडल्स याची संपूर्ण व्यवस्था करतो। मला असं वाटतं की मॅरेथॉनला फार मोठा सहभाग लाभेल। मॅरेथॉनमध्ये जवळपास 5000 मेडल्सची आम्ही व्यवस्था करतो आहे। त्याला काही सेलिब्रिटीजनी यावं उद्घाटनाला, त्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो आहे। 18 गेम्स सांगितलेले आहेत, ते कुठले गेम्स आहेत थोडंसं स्पष्ट करा। 18 गेम्समध्ये बास्केटबॉल आहे, मॅरेथॉन आहे, कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, कबड्डी, स्विमिंग, चेस, कॅरम, बेंच प्रेस, पॉवर लिफ्टिंग, व्हॉलीबॉल, योगासन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, हँडबॉल, त्याचप्रमाणे टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल हे असे गेम्स आम्ही ठरवलेले आहेत। रोज संध्याकाळी 6:30च्या नंतर हे गेम्स घेण्याचं निश्चित केलेलं आहे। काही प्रवेश शुल्क वगैरे आकारण्यात आलं नाही, आमच्या याच्यामध्ये फारसं प्रवेश शुल्क नसतं। एक नॉमिनल नोंदणी शुल्क जे असतं ते नोंदणी शुल्क आम्ही घेत असतो। माननीय नितीनजी गडकरी यांचा विश्वास याच्यावरती नाही की बाबा फार शुल्क आकारलं पाहिजे। एक नोंदणी शुल्क नॉमिनल घेऊन आम्ही त्याचं आयोजन करत असतो। काय आव्हान करणार तुम्ही जे नागपूर शहरातील खेळाडू आहेत? नागपूर शहरातील खेळाडूंना, त्यांच्या पालकांना माझं आव्हान आहे की उन्हाची काळजी घेऊन या महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं। सध्याचं ऊन, सध्याचं वातावरण बघता हा क्रीडा महोत्सव अत्यंत चांगला व्हावा याकरता आम्ही सर्वजण आयोजक म्हणून प्रयत्न करत असतो। आपण देखील त्याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात घ्यावा। धन्यवाद।